तुमच्या शेताला आधुनिक पद्धतीची गरज आहे शेतकरी. पाणी योग्य प्रकारे वापरले नाही. मी समजतो, तुम्ही दाखवा मला कसे करायचे. अरे शेतकऱ्या, मी तुला मक्याच्या लागवडीची गुप्त माहिती देतो. हे बघ, बियाणं कसं पेरायचं, मग पिकाची अशी वाढ होते. वा, खूप छान. थांबा, याच कारणामुळे दरवर्षी तुमच्या मक्याचे उत्पन्न कमी होते. जर तुम्ही योग्य अंतराशिवाय बियाणे पेरले तर वनस्पती पोषक तत्वे, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी संघर्ष करतात. याचा परिणाम कमी उत्पादनात होतो. Keep row spacing around 60 centimeters and plant spacing 20 centimeters for healthy crop growth. एकाच वेळी सर्व खत वापरू नका. संतुलित NPK वापरा आणि नायट्रोजनच्या मात्रा योग्य वेळी विभागून द्या. नक्कीच. खूप जास्त पाणी दिल्याने मुळांचे नुकसान होते. मातीला ओलावा हवा असेल तेव्हाच सिंचन करा. ठीक आहे, आता समजले. If you ignore pests early, your entire field can be destroyed. Monitor your field regularly and spray recommended control at the right stage. जर तुम्ही किड्यांकडे दुर्लक्ष केले तर तुमचे संपूर्ण शेत नष्ट होऊ शकते. नियमितपणे आपल्या शेताचे निरीक्षण करा आणि योग्य वेळी शिफारस केलेल्या नियंत्रणाचा वापर करा. वैज्ञानिक पद्धती वापरा आणि तुमचं मका तुम्हाला बंपर उत्पादन देईल. होय. तुमच्या मक्याचा आवाज ऐका. तुम्ही या हंगामात लक्ष द्याल का? अधिक शेती ज्ञान आणि स्मार्ट शेती अद्यतनासाठी ॲग्रिकॉस विशालला फॉलो करा. नक्कीच ॲग्रिकॉस विशाल.